इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सत्या आणि मंजू दोघेही शांतपणे त्यांच्या बेडवर झोपलेले असतात आणि त्याच वेळेस माया आणि सपना यांनी तेथे एंट्री केलेली आहे आणि सपना बघते आणि मायाला म्हणते की हे तर दोघं एकाच खोलीत झोपलेले आहेत म्हणजे रात्रभर ती एकत्र होते की काय असं म्हणून अजूनच मायाच्या डोक्यामध्ये ती विष पेरत आहे. मायाला अगोदरच मंजूचा राग येतोय आणि ती म्हणते, "ह्यांचं काय करायचं आहे ना ते करू दे. मला तर ह्यांना बघितलं ना, ह्या मंजीला हाकलूनच देऊ वाटतंय." असं म्हणून ती आता रूमच्या बाहेर निघून गेलेली असते. मंजू जेव्हा झोपेतून उठते, तेव्हा तिला थोडासा धक्काच बसतो. कारण सत्या तिच्या जवळच बसलेला असतो आणि बसून तसाच तो झोपी गेलेला असतो. मंजू उठते आणि सत्याला देखील उठवते आणि म्हणते, "हे काय? तुम्ही इथंच झोपला होता होय?" सत्या म्हणतो, "म्हणजे?" "अगं, रात्रभर तुझी काळजी करत होतो. कधी डोळा लागला मला कळलं नाही आणि तू हे काय विचारतेस मला इथंच झोपला होतात का?" मंजू म्हणते, "अहो, पण तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपायचं ना." सत्या म्हणतो, "आहे का? म्हणजे आता रात्रभर तुझी काळजी मी घेतली आणि तुला आत्ता असं वाटतंय का? जातो, जातो." असं म्हणून तो चिडलेला असतो. तेव्हा मंजू म्हणते, "तसं नाही, पण अहो, आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन झोपला असता तर तुम्हाला पण आराम मिळाला असता ना. तुम्ही इथं बसून झोपलात, कसं वाटतं ते?" आता ती उठलेली असते आणि सत्याला म्हणते, की "आता मला आज मात्र ड्युटीला जाणं गरजेचं आहे." सत्या म्हणतो, "अहो, का वेड लागलाय का तुम्हाला? आत्ता तुमची परिस्थिती नाजूक आहे. अजून तुम्हाला बरं वाटत नाही. अजिबात तुम्ही कुठंच जायचं नाही. आज तुम्ही घरीच थांबायचं आणि छानपैकी आराम करायचा." मंजू म्हणते, "असं नाही करता येणार. एकतर नवीन पोलीस इन्स्पेक्टर आलेत म्हटल्यानंतर मला जाणं गरजेचं आहे." असं ती बोलत असते. इकडे पोलीस स्टेशनमध्ये पूर्वा आलेली आहे आणि पूर्वा आली. तिला कळलंय की अजूनही मंजू आलेली नाही. तेव्हा ती कॉन्स्टेबलला विचारते की "अजूनही तुमच्या मॅडम आलेल्या नाहीत का?" तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात की "त्या आजारी आहेत आणि कदाचित आजही येणार नाहीत." पूर्वा भलतीच चिडते आणि म्हणते, "म्हणजे आज पण येणार नाहीये? त्यांना काय वाटतंय? त्यांच्या मनाचे हे सगळं पोलीस स्टेशन आहे का काय? म्हणजे त्या म्हणतील तसं चालतं का पोलीस स्टेशन?" असं म्हणून पूर्वा आता सगळ्यांवरच चिडलेला आहे. तुम्हाला ई-तिकीट्स राहिलेले नाही आहेत. कसं उभारतात, कसं बसतात ते कळत नाही. आता या पोलीस स्टेशनला चांगली शिस्त लावण्याची गरज आहे. चरबी वाढली आहे तुमची खाऊन-खाऊन आणि तुम्ही नुसते आळशी झालेले आहात. असं ती प्रत्येकाला पर्सनल देखील बोलत आहेत. सर्वजण तिचं बोलणं ऐकून घेत आहेत. कारण ती सीनियर आहे त्यामुळे आता तिला काहीच बोलता येत नाही. आता ती मंजिरीच्या खुर्चीवर जाऊन बसलेली असते आणि मंजिरी वाघमारे हे नाव पाहते आणि म्हणते, "मंजिरी इन्स्पेक्टर, तू आता ना फक्त या पोलीस स्टेशनमध्ये ये. मग मी तुला सांगते की पूर्वा तात्यासाहेब मोहिते काय आहे ते. मी तुझी वाटच बघत बसली आहे." असं ती म्हणते. त्याचबरोबर त्याच ठिकाणी पडलेल्या काही फाईल आहेत तिनं त्या चाळायला सुरुवात केलेली आहे. होपलेस फाईल आहेत सगळ्या, असं ती बोलत असते आणि तेवढ्यात तिच्या हातात फाईल पडली आहे. ती म्हणजे सत्यजित सुर्वेची. सत्याची फाईल बघितल्यानंतर ती एकदम चिडते म्हणते, "सत्या, आता तुझी फाईल मी ओपन करते आहे. आता तुझे काय हाल करते ना, ते फक्त बघ." असं ती स्वतःशीच बोलत आहेत. इकडे माया आणि सपनी एकमेकाशी बोलत आहेत. आता त्यांना चहा आणि नाश्ता पाहिजे आणि ते काम त्यांनी मंजूला सांगितलेलं आहे. "मंजू, जरा लवकर चहा घेऊन ये." असं बाहेरून सपनी ओरडत आहे आणि मंजू देखील धावत पळत त्यांच्यासाठी चहा आणते. दोघीही चहा घेत असतात आणि आता मायाचं नवीनच फर्मान आहे. माया म्हणते, "अगं, तुला जायचं आहे ना कामाला? मला तर वाटतंय कशाला जाती? आता राहा जरा 4-5 दिवस आणि घरची कामं कर. तुला घरची कामं करायचं म्हणलं की ऑफिसला जावं वाटतं आणि काम करू वाटतं. अजिबात इकडे-तिकडे जायचं नाही. जरा घरातली कामं करावी, चांगलं-चुंगलं खाऊ-पिऊ घालावं, असलं काही नाही." असं ती बोलत असते आणि तेवढ्यात सत्य आलेला असतो. लगेच ती तिचा टोन बदलते आणि म्हणते, "अगं, म्हणजे मला काय म्हणायचंय, जरा घरी राहशील, चांगलं-चुंगलं खाशील-पिशील, कशाला जातीयेस तू कामाला? घरीच राहा की आणि जरा चांगला स्वयंपाक कर पाहिजे तर." तेवढ्यात सत्या येतो आणि सत्याला कळतं, की माया म्हणजेच त्याची आई ही मंजूला स्वयंपाक करायला लावते. तेव्हा तो म्हणतो, "हां, आपण असं करूया मंजिरी मॅडम, दोघं मिळून स्वयंपाक करूया. आमच्या मम्मी साहेबाला बी ते आवडेल. होय का नाही मम्मी साहेब? आवडेल ना तुम्हाला?" असं तो मुद्दाम बोलतो. तेव्हा माया म्हणते, "होय, होय. आवडेल की. करा की. तुम्हाला जे काय आवडतंय ना ते करा आणि खाऊ घाला आम्हाला." हे सगळं बोलत असतात. तेवढ्यात दारात पोलिसांची गाडी येऊन थांबलेली आहे आणि त्या गाडीतून पूर्वा उतरलेली आहे. पूर्वा पाहते सत्याचं आणि मंजूचं घर आणि तिला खूपच राग आलेला आहे. या सत्याचा बोऱ्या वाजवलाच पाहिजे असा विचार ती करते. "सत्या, तुझे काय हाल मी करणार आहे ना आता, ते तुला कळणार नाहीये." असं म्हणून ती घरात एंट्री घेत आहे. आतमध्ये जाते तेव्हा सगळे खाडकन उभे राहतात. कारण अचानक पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आपल्या घरी आलेले आहेत हे सर्वांनाच कळतं आणि ती म्हणजेच पूर्वा येते आणि विचारते की "इन्स्पेक्टर मंजू इथेच आहेत का?"
तेव्हा मंजू तिच्या समोरच असते. माया म्हणते, "होय, होय. ह्या काय? ह्या तुमच्या समोर आहेत. ह्याच आहेत त्या इन्स्पेक्टर मंजू." पूर्वा तिच्यासाठी बिस्किट आणि नारळ पाणी घेऊन आलेले असते. म्हणते, "हे तुझ्यासाठी आणलंय बिस्किट आणि नारळ पाणी. तुझ्याकडं बहुतेक पोलिस स्टेशनला सांगण्याची पद्धत नाही असं दिसते. आजारी असल्यानंतर आपण पोलिसांना काहीतरी कळवलं पाहिजे. आपण पोलिस स्टेशनला काहीतरी कळवलं पाहिजे. हे साधे इटिकेट्स तुला कळत नाहीत का?" असं डायरेक्ट तिनं बोलायला सुरुवात केली आहे. माया आणि सपनी मात्र चांगलेच खुश झालेले आहेत. कारण नवीन आलेली इन्स्पेक्टर ही कडक आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. ही गोष्ट सत्याला मात्र पटत नाही. सत्या म्हणतो, "म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? यांनी सुट्टी घ्यायला नाही पाहिजे होती का?" तेव्हा ती म्हणते, "तू मध्ये बोलू नकोस. मी तिची सीनियर आहे आणि मी तिला बोलते हे बोलणं गरजेचं आहे." सत्या म्हणतो, "हो, तुम्ही बरोबर बोलत असाल, पण त्यांनी अर्ज द्यायला पाहिजे असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला?" ती म्हणते, "हो. आमच्या पोलिस स्टेशनची पद्धत आहे. जेव्हा आपल्याला सुट्टी घ्यायची असते ना, त्याच्या अगोदर अर्ज द्यायचा असतो." तेव्हा सत्या म्हणतो, "असं आहे तर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की रात्री त्यांना स्वप्न पडलं होतं, की उद्या ते आजारी पडणार आहेत म्हणून? का आजारी पडणार आहेत हे अगोदर माहीत असलं तर अर्ज द्यायचा असतो?" सत्याचं असं सगळं बोलणं ऐकून पूर्वा खूप चिडलेली असते आणि पूर्वा म्हणते, "मला शहाणपणा शिकवण्याची काही गरज नाही हां." त्यानंतर सपना आणि माया म्हणतात, "तुम्ही बसा की अहो, आल्या-आल्या काय बोलत बसलात? बसा, बसा जरा तुम्ही." तर पूर्वाने मंजूला सांगितलेलं असतं, की आत्ताच्या आत्ता आवरायचं आणि युनिफॉर्म घालायचा आणि माझ्याबरोबर ड्युटीला यायचं. आता आपल्या सीनियरनं आपल्याला ही ऑर्डर दिली आहे म्हणल्यानंतर ते मंजूला देखील ऐकणं गरजेचं असतं. मंजू लगेच आतमध्ये जाते आणि स्वतःचा गणवेश घालायसाठी ती कपाट उघडते. तेवढ्यात सत्या तिथे पोहोचलेला असतो आणि सत्या म्हणतो, "तुम्हाला कळतंय का काय? अहो तुम्ही आजारी आहे आणि आता तुम्ही लगेच पोलिस स्टेशनला जॉइन होणार आहे का?" तेव्हा मंजू म्हणते, "आता ह्याला काहीच पर्याय नाही आहे. त्या माझ्या सीनियर आहेत, त्या घरी आलेल्या आहेत आणि त्यांनी मला ऑर्डर दिली आहे. तर मला असं वाटतंय माझ्या आजारपणापेक्षा माझं कर्तव्य महत्त्वाचं आहे आणि मला जाणं गरजेचंच आहे." सत्याला मात्र ते पटत नाही. सत्या म्हणतो, "मी ना जरा बोलतोच त्यांच्याशी." असं म्हणून रागानं सत्या बाहेर गेलेला असतो. तर इकडं माया आणि सपनी सांगत असतात, की "ही तुमची इन्स्पेक्टर आहे ना?" "अहो, ती म्हणजे कशी आहे आता तुम्हाला काय सांगू?" पूर्वाला कळतं, की ह्यांना तिच्याविषयी काहीतरी सांगायचं आहे. पूर्वा म्हणते, "हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना, ते स्पष्ट आणि क्लिअरली बोलायचं. मला असं कोड्यात बोललेलं काहीसुद्धा कळत नाही." तेव्हा लगेच माया सांगावं लागते, "अहो, ही मंजू इन्स्पेक्टर आहे ना, ही असं बोलूच तर सत्या तिथे आलेला असतो. त्यामुळे ती लगेच बघते सत्या आलाय आणि लगेच विषय बदलून म्हणते, "हां, सत्या आलाय. हां, म्हणजे काय नाही." असं म्हणून विषय सोडून देते. सत्या पूर्वाला म्हणतो, "माझी मिसेस अजून आजारी आहे." तेव्हा पूर्वा म्हणते, "हे बघा, आज तिनं ऑफिसला येणं म्हणजेच पोलिस स्टेशनला येणं गरजेचं आहे. आता तिनं यायचं का नाही ते तिने ठरवायचं. पण मी इथं सांगायला आले, तर मला असं वाटतं की तिने यायलाच पाहिजे म्हणून. आणि राहिला प्रश्न तुमचा, तुम्ही काय आहात आणि कोण आहात ना, ते मला चांगलं माहिती आहे. तुमची फाईल माझ्याकडे आहे ही गोष्ट विसरू नका." तेवढ्यात मंजू आलेली असते आणि मंजूने युनिफॉर्म घातलेला असतो. मंजू एकही शब्द न बोलता बाहेर पडत असते. पूर्वा देखील बाहेर जाते आणि मंजू स्वतःची गाडी घेऊन म्हणते, "मी पोलिस स्टेशनला येते." पण पूर्वा म्हणते, "अजिबात नाही. तुम्ही माझ्याबरोबर माझ्या गाडीतच यायचं आहे. कारण पोलिस स्टेशनला गेल्यावर सर्वांना कळलं पाहिजे, की जर का एखादा मला न सांगता सुट्टी घेत असेल, तर मी त्याला खास घ्यायला जात असते आणि घेऊनच पोलिस स्टेशनला येत असते. त्यामुळं तुम्ही स्वतःची गाडी घ्यायची नाही." असं ती बोलते. सत्या हे सगळं पाहत असतो. सत्याचा राग आता अनावर झालेला असतो. पण आता काहीच पर्याय उरलेला नसतो. आता मंजू आणि पूर्वा दोघेही गाडीत बसलेले असतात आणि मंजू त्यांना म्हणजेच पूर्वाला विचारते, "पण मला कळलं नाही की अनुष्का पाटील आल्या होत्या, त्यांची अचानक बदली झाली आणि तुम्ही त्या ठिकाणी आलात, हे कसं काय झालं?" पूर्वा मात्र कोणत्याच गोष्टीचं सरळ उत्तर देत नसते. पूर्वा म्हणते, "म्हणजे काय प्रश्न विचारते का जाब विचारतेस तू मला?" तेव्हा ते म्हणते, "नाही हो, प्रश्न विचारते मी." मग तेव्हा पूर्वा सांगते, "तिची बदली झाली आहे कारण तिच्या हातून एक महत्त्वाची केस निसटलेली आहे. म्हणजेच तिच्या हातून तो आर्यन आहे ना, तो निसटला आहे आणि त्यामुळेच तिला तिची बदली झालेली आहे. आणि तू तर स्वतःला कर्तव्यदक्ष समजते ना, म्हणजे स्वतःच्या पर्सनल गोष्टीपेक्षा तू आपल्या ड्युटीला महत्त्व देणारी समजते ना?" तेव्हा मंजू म्हणते, "हो, मी आहेच तशी. मी नेहमी माझ्या कर्तव्यालाच महत्त्व दिलेलं आहे." तेव्हा ती म्हणते, "गाडी थांबवा." आता मंजूला कळत नाही की काय झालं ते. मंजूला वाटतं आता हे आपल्याला इथंच उतरवणार आणि चालत यायला लावणार. पूर्वा गाडी थांबवायला लावते. दोघेही गाडीतून उतरतात आणि पूर्वा तिला म्हणते, "तू स्वतःला खूप कर्तबगार समजते ना? मग मला सांग आर्यन सुटला कसा?" तेव्हा मंजू म्हणते, "सुटला कसा म्हणजे तो माझ्याकडून नाही सुटलेला. तो अनुष्का मॅडमकडून सुटलेला आहे." ती म्हणते, "हेच तर मला कळत नाही आहे. त्या दिवशी तू काय करत होतीस?" ती म्हणते, "माझं त्या दिवशी लग्न होतं." तेव्हा ती सांगते, "अच्छा, म्हणजे तू अंगाला हळद लावून बसली होती आणि
कर्तबगारपणा आहे असं स्वतः सांगतेस का तू? म्हणजे अनुष्का होती ड्युटीवर आणि तू काय करत होती? ती लीडला आहे म्हणल्यानंतर तू तिला मदत करणं गरजेचं होतं का नव्हतं? त्यावर ती म्हणते, "पण मीच त्याला पकडून दिलेलं होतं. मी त्याला मारून-मारून अर्धमेला केलेलं होतं आणि मग त्यांच्या ताब्यात दिलेलं होतं." खरं तर पूर्वाला ते पटलेलं नसतं. पूर्वाचा तो भाऊ आहे हे अजून मंजूला माहिती नाही. पूर्वा चिडत्याने म्हणते, "हो, अर्धमेलं केलं. त्यावेळेस कायदा हातात घ्यायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? एखाद्याला किती आणि कसं मारायचं असतं हे कळतं का? पोलीस असं मारत असतात का? हा आहे का तुमचा पोलिसी खाक्या?" असं म्हणून पूर्वा तिच्यावर चिडलेली असते. मंजूला कळतच नाही की आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल या पूर्वाला का राग येत आहे आणि सरळ-सरळ पूर्वा तिला म्हणत असते, की "तुम्ही काही कर्तबगार ऑफिसर वगैरे नाही आहेत. तुम्ही ना स्वतःच्या फायद्यासाठी पोलीस स्टेशन जॉइन केलेलं आहे." हे सगळं ऐकत असताना मंजूला खूपच राग येत असतो. त्या दोघी पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या असतात, पण सत्याला मात्र पूर्वाचं वागणं अजिबात पटलेलं नाही आणि तो जयडेला म्हणतो, "ह्या ज्या नवीन पोलीस इन्स्पेक्टर आलेत ना, मला त्यांचं वागणं काही पटत नाही आहे. कारण त्यांनी आल्या-आल्या मंजूला तर धमकी दिलेलीच आहे आणि त्यांनी मला देखील धमकी दिलेली आहे. पण त्या मंजूशी नीट वागतील असं मला काही वाटत नाही." आणि त्यानंतर जेव्हा पूर्वा आणि मंजू दोघेही पोलीस स्टेशनला पोहोचलेले असतात, तेव्हा पूर्वाने सर्वांना धमकी दिली आहे, की आता कोणाला कसलीच सुट्टी मिळणार नाही. कितीही मोठा सण असू द्या, दसरा असो, दिवाळी असो अथवा पाडवा असो, आता मी कोणालाच सुट्टी देणार नाही, असं म्हणून ती स्वतःच्या केबिनमध्ये गेलेली असते. आणि इकडे मंजूला मात्र परत एकदा चक्कर यायला लागलेली आहे आणि त्या चक्कर खाली पडणार असते, तेवढ्यात कॉन्स्टेबल तिला धरतात आणि तिला खुर्चीवर बसवतात. तेवढ्यात सत्या देखील तेथे आलेला असतो आणि सत्या आलेला पाहून पूर्वा बाहेर येते आणि म्हणते, की "तू कशाला आलायस इथं?" तेव्हा तो म्हणतो, "माझ्या बायकोला बरं नाही आहे, मी तिला घेऊन जायला आलेलो आहे." हे सगळं ऐकल्यावर पूर्वा चिडते आणि म्हणते, "सत्या सुर्वे, आता तुझी फाईल मी बाहेर काढलेली आहे. आता तुला मी दाखवते, की पोलीस स्टेशनला कसं यायचं असतं आणि केव्हा यायचं असतं ते. आता तू काहीच काळजी करू नको." पण सत्या मात्र काहीच ऐकत नाही. सत्या म्हणतो, "हा घ्या अर्ज. तुम्हाला अर्ज पाहिजे ना? माझी बायको आजारी आहे आणि आता तिला घरी नेणं गरजेचं आहे. तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा. तुमच्या पोकळ आणि फालतूक धमक्याला भिणारा सत्या नाही आहे आणि माझ्याविषयी विचारायचं असेल ना, तर अख्ख्या साताऱ्याला विचारा सत्यजित सुर्वे कसा आहे ते." असा आता सत्याच तिला बोललेला असतो. आत्तापर्यंत सत्याने तिचं खूप बोलणं ऐकलेलं असतं, पण आता सत्याला ते सहन होत नसतं. तिच्या तोंडावर अर्ज फेकून मंजूला बरोबर घेऊन सत्या हॉस्पिटलला निघून गेलेला असतो. ते दोघे हॉस्पिटलला जातात आणि आता मंजूची चेकिंग सुरू झालेली असते. मंजूला डॉक्टर प्रश्न विचारतात, की "काय होतंय तुम्हाला?" तेव्हा ती सांगते, की "चक्कर आल्यासारखं होतंय." मग डॉक्टर तपासणी करायला सुरुवात करतात आणि आता डॉक्टरांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. डॉक्टर मंजूला म्हणतात, "कधीपासून होतंय असं?" तेव्हा ती म्हणते, "2 दिवस झालं असं होतंय." "अजून काय-काय होतंय? तुम्हाला कोरड्या उलट्या येतायत का? आणि मळमळल्यासारखं होतंय का?" तेव्हा ती म्हणते, "हो, कोरड्या उलट्या पण येतायत आणि मळमळल्यासारखं पण होतायत." तेव्हा डॉक्टरांना वाटतं, की नक्कीच आपल्याला प्रेग्नन्सीची टेस्ट करणं गरजेचं आहे आणि डॉक्टर सत्याला सांगतात, की मला प्रेग्नन्सीची टेस्ट करावी लागणार आहे. सत्याला खरं तर आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण त्याला वाटत नसतं, की आपल्याला इतक्या लवकर अशी काही गोड बातमी मिळणार आहे. सत्या खुश होतो आणि त्यांना म्हणतो, "ठीक आहे डॉक्टर, तुम्हाला जे काय टेस्ट करायच्या त्या करा." आणि आता डॉक्टरांनी जेव्हा तिची प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असते, तेव्हा खरोखरच सत्या आणि मंजू यांना गोड बातमी मिळालेली आहे. सत्या आणि मंजू हे आता आई-वडील होणार आहेत, हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा डॉक्टर सांगतात, की मंजू प्रेग्नंट आहे, तेव्हा सत्याला खूपच आनंद झालेला असतो. सत्याची जसं काही स्वप्नपूर्तीच झाली आहे, असं आपल्याला पाहायला मिळतं. सत्या लगेच मंजूला घेऊन घरी येत असतो आणि घरून येत असतानाच तिला अक्षरशः हातात घेऊन तो गोल-गोल फिरवतो आणि म्हणतो, "खरंच मंजू, तुम्ही ना मला अतिशय गोड बातमी दिली आहे. या जगातला सगळ्यात मोठा आनंद तुम्ही मला दिलेला आहे." अशी तो मंजूची तारीफ करत असतो आणि लगेच मायाला देखील त्याने फोन करून सांगितलेलं असतं. खरं तर मायाला हा मोठा धक्काच असतो. आता सत्या आणि मंजू यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे. मायाला मोठा धक्का बसलाय. आता पूर्वाला देखील कसा मोठा धक्का बसणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.